विसरून गेला रे आईचे ऋण तू. आईचे ऋण कधी विसरू नकोस बाबा. आईचे उत्तर लई मोठे बाबा. अरे आपण मेल्यावर सगळं शरीर जळून जातं, तर ज्या आई नामाला स्तनातलं दूध पाजलं ना त्या दुधापासून बदलून झालेली आमची हाडं कधी जळत नाही, कारण त्या आईच्या दुधाची ताकद आहे. आई ये ना गाई, आई ये ना गाई, ए आई ये ना गाई. अरे किती विनवणे केले आईला, आई परत येणार नाही. डोंगरावर गेला सूर्य परत दिसत, माती आड गेले आई वडील परत दिसत नाही. अरे ऐका रे, ज्यांच्यावर आम्ही तुम्ही एकत्र आहे ते माऊली ज्ञानोबा राया ही जगाची आई आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माझ्या ज्ञानोबा रायाकडे काय कमी होतं मावशी, सोपानाकडे काय कमी होतं, निवडून रायाकडे काय कमी होतं, चिमुकल्या मुक्ताईकडे काय कमी होतं. पण लेकरांच्या तोंडाला हात फिरवायला आई राहिली नव्हती, बाप राहिला नव्हता. मुक्ताबाई परत गेली. काका माझ्या भावाला ज्ञान दादाला भूक लागली हो, मांडे खायचे मांडे, खापर देता का. अरे संन्यासाची कांडे सांगते हो, खापर आदळलं. ज्ञानोबा रायाची मुक्ताई परत गेली, साठीवर खाप मारली, साठी उघडा ज्ञानेश्वरा. श्रावण योगी माझा ज्ञानोबा राय रुसून बसला होता. हे ज्ञानदादा, लोक वाईट बोलली म्हणून रडायचं असतं का रे. आज आई नाही, बाप नाही, कोणाला करायला सांगू. अरे ज्ञानोबाच्या डोळ्यात पाणी आलं, बहीण म्हणली कावळे पोकाय लागले दादा, भूक लागली रे. अरे माझ्या ज्ञानोबा रायानं मंडळी आपल्या शरीराच्या इंद्रियाला आज्ञा केली आणि पाठीवर मांडे सुरू झाली.